नमस्कार. मी प्राध्यापिका जयश्री बागुलकरे, मविप्र समाज नाशिक. गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर, जिल्हा नाशिक. आपल्या सर्वांचं स्वागत. तृतीय वर्ष कला या शैक्षणिक वर्षामध्ये 2020 आणि 21 मध्ये आपल्याला मराठी जनरल पेपर 3 या विषयाच्या अनुषंगाने आज अध्यापनाला आपण सुरुवात करणार आहोत. पेपरचं संपूर्ण नाव आहे आधुनिक मराठी साहित्याचा अभ्यास व उपयोजित मराठी. या अभ्यासामध्ये काही घटक दिलेले आहेत. त्या घटकांचा आपण अभ्यास करणार आहोतच. पहिला जो घटक दिलेला आहे तुम्हाला माहीतच आहे, आत्तापर्यंत तुम्ही अनेक साहित्य कृतींचा अभ्यास करत आलेला आहात. तर अशा या ग्रंथांचं परीक्षण करणं, या साहित्य कृतींचं परीक्षण करणं, म्हणून ग्रंथ परीक्षण हा एक घटक तुम्हाला अभ्यासण्यासाठी आलेला आहे. मी आज त्यावर थोडक्यात बोलणार आहे. विद्यार्थी मित्र हो, ग्रंथ परीक्षण म्हणजे तरी काय, आणि ग्रंथ परीक्षण जर आपण करणार असू, ग्रंथाची आपण चिकित्सा करणार असू, ज्या ग्रंथामध्ये बारकावे शोधले जातात, ज्याच्यामध्ये आटोपशीरपणा असतो, सर्व अंगांनी त्या ग्रंथाचं वाचन होतं, नंतर त्याची ओळख होते आणि त्यातून आपल्याला काही अर्थप्रतीती होते. साधारणतः त्यास आपण ग्रंथ परीक्षण म्हणतो किंवा त्यास ग्रंथ परीक्षण म्हणता येईल. मग याचं मूल्यमापन करत असताना, या ग्रंथाचा आस्वाद घेत असताना आपल्याला काय काय अभिप्रेत असावं लागतं. ग्रंथाचं वाचन असेल, परीक्षण असेल, विविध ज्ञानाने त्या ग्रंथाचं अंतरंग कसं समजून घ्यायचं असेल, तर हे रसिक आणि वाचक यांच्यामध्ये घडून येणारा जो संवाद असतो, जो दुवा असतो, त्याला प्रमाण मानून आपली अभिरुची किती उन्नत आपण करत असतो त्यावर ग्रंथ परीक्षण अवलंबून असतं. पुन्हा ग्रंथ परीक्षणाची एक सोपी व्याख्या दिलेली आहे. आधुनिक मराठी साहित्य स्वरूप, आकलन आणि आस्वाद या पुस्तकाचं संपादन डॉक्टर संदीप सांगळे सर करतात. त्यामध्ये त्यांनी अशी व्याख्या दिलेली आहे. ग्रंथ परीक्षणामध्ये लेखक किंवा कवी यांच्या मनाचा जो शोध घेत येतो त्याला आपण ग्रंथ परीक्षण म्हणावं. मग असं ग्रंथ परीक्षण करत असताना ग्रंथ परीक्षणाचा पाया तरी कोणी रचला, तर ग्रंथ परीक्षणाचा पाया कृष्ण कोल्हटकर, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी घातलाय. म्हणजे तो कसा, तर विविध ज्ञान विस्तार किंवा संगीत सौभद्र असेल, रागिणी असेल, अनेक ललित कलाकृती असतील, त्यांचं ते ग्रंथ परीक्षण त्यावेळचं फार गाजलं आणि तिथून ग्रंथ परीक्षणाची खऱ्या अर्थाने पायाभरणी जी असते ती पायाभरणी घातली गेली. ग्रंथाला सौंदर्य असतं का, तर हो. मग ग्रंथाचं सौंदर्याचं निरीक्षण कसं करायचं किंवा ते सौंदर्य कसं उलगडून दाखवायचं, त्या ग्रंथामध्ये अंतरंग काय असतं हे समजून घेणं महत्वाचं आहे. आणि हे समजून घ्यायचं असेल तर एक ग्रंथ वाचणं, पुस्तक वाचणं, तो आटोपशीर वाचता येईल असं नाही, तर त्याचं अंतरंग जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल, साहित्याचं शास्त्र जसं असतं, सिद्धांत मांडलेले आहेत, ही एक कला आहे. म्हणजे संशोधन करायचं असेल तर त्याची जशी पद्धत असते तशा पद्धतीमध्ये साहित्याचे काही प्रकार असतात, त्याची रचना पद्धती असते आणि त्याच्यावरती काही कलाकृती ज्या असतात त्या कलाकृती आपल्याला वाचायच्या असतात.
आणि मग आपण त्याचं परीक्षण करू लागतो. ग्रंथलेखनाची एक विशिष्ट चौकट ठरवून दिलेली असते आणि मग त्या ग्रंथाचं एक असं नियोजन केलं जातं. ती कला आहेच. मग ही कला जर असेल तर शैली रूपामध्ये जर ती मांडायची असेल आणि त्याचं रसग्रहण कसं तुम्ही केलेलं आहे याच्यावरती त्या कलात्मक पद्धतीचा परिणाम आपल्यावरती होतो आणि आपण ते लिहू लागतो. तर आपल्याला जर लिहायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे, किंवा एखादा ग्रंथ परीक्षण करत असताना त्या व्यक्तीने काय काय केलेलं असतं, कुठली कुठली चौकसपणाची एक अंतरंगातली जी रचना कौशल्ये असतात ती कशी मांडलेली असतात हे महत्त्वाचं ठरतं. आणि म्हणून ग्रंथ परीक्षण करत असताना तो मनाचा शोध घेता येतो. यामध्ये आपण लेखक, कवी यांच्या मनाचा आपण शोध घेऊ शकतो. मग ग्रंथ परीक्षण करायचं कसं? ग्रंथ परीक्षण करायचं असेल, उदाहरणार्थ एखादं पुस्तक तुम्ही वाचायला घेतलं आणि मग वाचायला घेतल्यानंतर आपल्याला लगेच कळतं की ग्रंथकाराची ओळख आपल्याला होणं गरजेचं आहे. आपण कुणाचा ग्रंथ वाचला किंवा आपण कुणाचं पुस्तक वाचलं, कोणत्या लेखकाचं पुस्तक वाचलं, त्या लेखकाची नेमकी ओळख काय आहे, म्हणजे त्याचा परिचय करून घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं. थोडक्यात काय तर त्या लेखकाला मान सन्मान मिळालेले आहे का, त्याला पुरस्कार मिळालेले आहे का, त्याच्या व्यक्तिमत्वाचं लेखन कौशल्य, लेखन विशेष त्याच्या भाषेहूनही समजतं. त्याचा तो पिंड असतो. तो ग्रंथकार सुरुवातीलाच हे सगळं सांगतोच असं नव्हे, पण आपल्याला माहीत होतं आणि मग आपण तो ग्रंथ वाचायला सुरुवात करतो. ग्रंथकाराची ओळख करून घ्यायची असेल तर आपण पुन्हा वर्तमानपत्र चाळतो. कधी त्याची ओळख ऐकलेली असेल तर आकाशवाणीहून ऐकतो. सर्वश्रेष्ठ ग्रंथकार आपण नंतर ठरवतो, पण ग्रंथकार हा त्याच्या पद्धतीने सर्वश्रेष्ठ असू शकतो. ग्रंथाचा अंतरंग वाचायला गेल्यानंतर त्याच्यामध्ये काय महत्त्वाचं आहे तर मुखपृष्ठावर आपण एखाद्या ग्रंथाचं नाव वाचतो. त्या नावामध्ये काहीतरी आशय दडलेला असतो आणि आशय दडलेला असतो म्हणजे त्याला विषय असतो. समर्पक विवेचन असतं आणि हे विवेचन किती वेळा वाचतो आपण, त्याच्यावरती आपण काही टिपण काढतो, वेगवेगळी मतं मांडतो. मतं मांडल्यानंतर त्याच्यामध्ये ग्रंथामध्ये विभाग काय आहे, खंड काय आहे, प्रकरण किती आहेत, त्याचा पूर्वार्ध काय आहे, त्याला प्रस्तावना कोणी लिहिलेली आहे, पाठीमागे कोणी ओळख परिचय दिलेला आहे का, त्याच्या नोंदी कुणी ठेवलेल्या आहेत का, नोंद परीक्षण ठेवलेलं आहे का, हे सगळं आपण बघतो. आणि मग जेव्हा ग्रंथकाराचं जे म्हणणं असतं ते आपण थोडक्यात पाहून घेतो. ग्रंथाचं अंतरंग, ग्रंथ लेखन शैली कशी असते किंवा त्याचं वाङ्मयीन शैली सौंदर्य काय असतं, लेखकाचं व्यक्तिमत्व, पुस्तक लिहिण्याची प्रेरणा किंवा त्याची भूमिका काय असते, हे उलगडून दाखवायचं असेल तर मग त्याच्यामध्ये काव्य असेल तर त्याच्यामध्ये रस आहे का, अलंकार कुठले आहेत, त्याच्या प्रतिमा काय आहे, त्याची प्रतीक काय आहे, शब्द सौंदर्य असतात, निवेदन शैली असते. आणि याचा उल्लेख केला म्हणजे आपल्याला काही काव्यपंक्ती आपण उद्धृत करत असतो. तर ग्रंथलेखन शैली हे सगळं टिपण करत असताना, बघत असताना, वाचन करत असताना मित्रहो, एकाच दिवसात येत नाही किंवा एकाच झपाट्यामध्ये आपण पुस्तक वाचलं किंवा ग्रंथ वाचला किंवा काव्यसंग्रह वाचला तर तत्काळ आपल्याला ग्रंथ परीक्षण येत नाही. तुम्हाला त्याची गोडी निर्माण व्हावी लागते, रस निर्माण होतो.
आवड निर्माण झाली की आपली रस ग्रहणाची शक्ती वाढते आणि आपला विचार तिथे वाढतो, आपला दृष्टिकोन वाढतो आणि हा दृष्टिकोन आपण पुढे पुढे नेत जातो आणि मग एकदा दोनदा आणि तिसऱ्या वेळी आपण ग्रंथ जेव्हा खऱ्या अर्थाने चौकसपणाने बारकावे शोधायला घेतो तेव्हा आपण ग्रंथ परीक्षणाकडे जातो. मग ग्रंथाचं परीक्षण करत असताना एक उदाहरण मी देऊ इच्छिते. उदाहरणार्थ, हे कितीसं कुणाला माहीत असेल माहीत नाही, पण तरी सुद्धा एक साधं परीक्षण आहे. घरामध्ये आई सणवाराला पुरणपोळ्या करते, जेवणाचं ताट वाढते आणि ते सगळं सार आपल्या समोर ठेवते. मग पुरणपोळी असेल, सार भात असेल, बाकीचे पदार्थ असतील, आपण ते रुचकर जेवण बरोबर अन्न ग्रहण करतो आणि खाल्ल्यानंतर आपण म्हणत असतो स्वयंपाक मस्त झाला, छान झाला, पुरणपोळी गोड झाली, सार छान झाला, पण थोडा तिखट झाला, थोडा खारट झाला. ही साधी उदाहरणं आहेत. मग आपली चौकसपणा इथे सुरू होतो. एक आस्वाद घेतल्यानंतर ते किती रुचकर झालं हे सुद्धा आईनं केलेल्या कामाचं एक कौतुक असतं. ही एक शैली आहे. म्हणून तिथे आपण विचारपूर्वक काही दृष्टीने महत्त्वाचं मांडणी केली पाहिजे. अशा पद्धतीचं ग्रंथ हातात घेतल्यानंतर इतक्या चांगल्या पद्धतीचं अंतःकरण शोधायचं असेल तर इतकं अंतःकरण शोधावं लागतं. ग्रंथाचं सामर्थ्य आणि मर्यादा असतात. ग्रंथ परीक्षणामध्ये काही महत्त्वाच्या बाजू असतात. ग्रंथाची काही दखल घेतलेली असते, वेगळं पण असतं. मग ग्रंथात काही दोष आहे का? जसं मी इतक्यात सांगितलं की जेवण बनवलंय पण त्यात दोष दाखवलाय, त्रुटी दाखवलाय, उणिवा दाखवलाय. मग ह्या उणिवा आणि त्रुटी दाखवू नये का? तर दाखवा. का दाखवाव्या? तर पुढे कदाचित ह्या त्रुटी, ह्या उणिवा कमी होतील आणि चांगली गोष्ट अजून आपल्या डोळ्यात नजरेत येईल आणि त्याचं सौंदर्य अधिक खुलू शकतं. मग याच्यामध्ये काही तांत्रिक बाजू आहेत का? मुद्रण दोष आहेत का? काल विसंगती आहे का? त्याची बाइंडिंग कशी केलेली आहे? मुखपृष्ठावरती चित्र कसं काढलेलं आहे? चित्रण कसं दिलेलं आहे? त्याची ओळख आहे का? त्या चित्रणावरून आपल्याला भावार्थ, आशय, गर्भित अर्थ समजतो का? तर ह्या सुद्धा गोष्टी या मूल्यमापनामध्ये येत असतात. मग काही संकीर्ण राहतं. तर काही संकीर्ण असतं ना, मग यामध्ये ग्रंथ लेखक असेल, प्रकाशक असेल, आवृत्ती असेल, प्रथम आवृत्ती असेल, पृष्ठसंख्या असतील किंवा काहीमध्ये ठळकपणाने किंमत असते, मथळा असतो, लक्षवेधी काही घटना आपला नजर गेल्यानंतर लगेचच आपल्याला आकर्षक वाटतात. ते काही शब्दांचे बरोबर चित्रण केलेले एक फॉन्ट. मग त्याची मध्यवर्ती आशय समाविष्ट करण्याची ही वेगवेगळी पद्धत असते. तसं ग्रंथाचं बाह्य परीक्षण असतं. मग ग्रंथाचं बाह्य परीक्षण जर असेल, मग पाठीमागच्या बाजूला काय लिहिलंय? कोणी त्या पुस्तकाबद्दल काही लिहिलंय का? किंवा त्या पुस्तकाबद्दल काही दिशादर्शक, काही अपेक्षा मांडलेल्या आहे का? आणि ते आपल्या नजरेमध्ये येतं. मित्रहो, ग्रंथ वाचन करताना किंवा पुस्तक वाचन करत असताना किंवा काव्याच्या ओळी वाचन करत असताना आपल्याला लेखकाची भाषाशैली किंवा कवीची भाषाशैली सुरेख वाटते, छान वाटते. शब्द आपल्याला
चांगले वाटतात, वाक्य आपल्याला छान वाटतात, खूप छोटे खूप मोठे, त्याचा आशय कसा चांगल्या पद्धतीनं मांडलेला आहे. आणि मग आपण म्हणतो की ग्रंथाची भाषा, ग्रंथकाराची भाषा, अर्थातच लेखकाची भाषा किंवा कवीची भाषा कशा पद्धतीने असू शकते. तो जिथे राहतो, तो जिथे वाढतो, जिथे त्याचा जन्म होतो, त्या परिसरात तो वाढत असेल, तो ग्रामीण भागात असेल, आदिवासी पाड्यावरती असेल, खूप ग्रामीण भाग पण नाही आणि खूप शहरी भाग पण नाही, अशा ठिकाणी वाढत असेल, नंतर तो शहरामध्ये गेलेला असेल, त्याच्या भाषेवरचं प्रभुत्व अनेक वेळा दोन्ही पद्धतीचं असतं. तर अशा ग्रंथांच्या भाषेमध्ये आपण भाषेला वेगवेगळं करू लागतो. मग ग्रंथाची भाषा कशी आहे यावरती आपली नजर जाते. मग काही शब्दांचं उच्चारण कठीण जातं, काही वाक्यांचं जो चांगला नितळपणा आहे तो आपल्याला श्रेष्ठत्व दाखवतो आणि आपल्याला पुढे घेऊन जातो. तर ग्रंथाची भाषा ही महत्त्वाची असते आणि म्हणून ग्रंथपरीक्षण करत असताना या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. याचं एक उत्तम उदाहरण मी देऊ इच्छिते. शांताबाई कांबळे यांचं माझ्या जन्माची चित्रकथा म्हणजे बघा, पुस्तकाच्या पहिल्याच पानावरती चित्रकथा म्हटल्यानंतर लगेच ते पुस्तक वाटायचं की वाचावं म्हणून. कारण माझ्या जन्माची नाही आणि चित्रकथा, मग हे असं का लिहिलेलं असेल म्हणून आतमध्ये परत शोधायला सुरुवात होते की हे पुस्तक काय असेल, कशासाठी असेल, आणि ते पुस्तक वाचायला घेतो. आतापर्यंत तुम्हाला खूप जणांनी सांगितलंय एकदा तरी मृत्युंजय वाचा. आमच्या डोक्यामध्ये ते आहे, कुणीतरी आपल्याला सांगत असतं ययाती वाचली का, मग काय असेल बाबा त्याच्यामध्ये. वि स खांडेकरांची नटसम्राट एकदा तरी वाचा, नटसम्राट एकदा तरी बघा. मग नटसम्राट का, तर वि.वा. शिरवाडकरांनी नटसम्राट आजपर्यंत ज्या वेळी नटसम्राटाची चर्चा होते त्यावेळी आपण कधीतरी ऐकत आलेलो असतो आणि आपल्याला या पुस्तकांचं आकर्षण असतं आणि ही पुस्तकं आपण पटकन घेतो. तसं मागच्याच वर्षी नवनाथ गोरे यांची ग्रामीण कादंबरी आली. एक ग्रामीण आत्मचरित्रासारखंच ग्रामीण कादंबरी कोणी म्हटलं, पण सुंदर. मग या कादंबरीचं चित्रण डॉक्टर राहुल पाटील यांनी ग्रंथपरीक्षण केलं होतं आणि ग्रंथपरीक्षण केल्याच त्यांनी सांगितलं होतं की या कादंबरीला पुरस्कार मिळायला हवा. एवढी सुंदर कादंबरी होती ती. कादंबरी तुम्ही वाचाच, पण नवनाथ गोरे यांची, त्या लेखकाची भाषा, तो लेखक कोणत्या भागात राहतो, त्याने ग्रामीणच नाही तर आपल्या संपूर्ण जीवनाच्या मध्ये समोर कोण कोण ठेवलेलं आहे, कोण कोण युवक आहेत, हालापेष्टा कशा आहेत, ही मांडण्याची रीत त्या लेखकाची उत्तम जाण असणारी. भावते, डोळे भरतात, अश्रू येतात. ग्रंथ वाचन करत असताना जेव्हा तुम्हाला असं होईल तेव्हा ग्रंथपरीक्षण करावं हे नक्की. ग्रंथपरीक्षणाचं उद्दिष्ट समोर असतं साहित्यकृतीचा आस्वाद घेणं, त्यातील अंतरंग, कथानक, भावसौंदर्य, तत्वदर्शन, जीवनदर्शन, कथानक, मग जीवनविषयक आपल्या जाणीवा असतात त्या साहित्यकृतीचं अवलोकन करणं. ग्रंथलेखनाचा हेतू कितपत साध्य झाला त्यावर मतप्रदर्शन असतं. ग्रंथकाराने स्थळ, काळ, त्याचं भान राखून केलेलं लेखन, त्याची मनस्थिती काय आहे, किंवा त्यावेळेत त्या लेखकाने पुस्तक लिहायला घेतलं त्यावेळी त्यांचं
भान राखून केलेलं लेखन असतं, पण स्थळ, काळ आणि त्यांची मनस्थिती त्या वेळामध्ये काय असू शकेल हे आपल्याला थोडं थोडं कळू लागतं. आणि उगाचच कधीतरी आपण असं म्हणत असतो, त्या लेखकाची ती कलाकृती असते आणि लेखकाची कलाकृती आपण पाहत असताना, वाचन करत असताना, परत दुसऱ्या वेळी वाचत असताना, पुन्हा तिसऱ्या वेळी वाचत असताना आपल्या डोळ्यासमोर भर 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 चित्रण येत जातं. आणि मग आपण ग्रंथकाराच्या मनात डोकवून पाहू शकतो. आणि कधीतरी आपण म्हणतो की ग्रंथकाराचं कदाचित हे वास्तव चित्रण असावं, हे सत्य आहे की काय असं आपल्याला वाटू शकतं. मग तिथला स्थळ, काळ याचं भान राखून केलेलं त्याचं त्या मनस्थितीमध्ये ते लेखन जे आहे त्याची मनस्थिती काय, ग्रंथातील अर्थग्रहण, अर्थ प्रत्येक जण प्रत्येकाच्या पद्धतीने, हेतूने, दूरदृष्टीने अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो. मग आपण साहित्याच्या अंगाने जातो, साहित्य कृतीचा आस्वाद आपण घेत जातो. आपल्याला आवडतं, ते छान वाटतं. मग त्यातील ते कथानक आपल्याला सारखं पुढे नेत असतं, कारण आपल्याला ते आपलं जीवन वाटतं. आपलं जीवन कधी वाटतं? जेव्हा लेखकाचं जीवन आणि आपल्या जीवनाचं साम्य आढळू लागतं, तेव्हा ते पुस्तक आपलंसं वाटू लागतं. किंवा आपण भोवतालचं जग जेव्हा बघतो तेव्हा ते आपलं वाटू लागतं. म्हणून ग्रंथ परीक्षणाचे उद्दिष्ट अशा पद्धतीने पुढे नेऊ शकतो. ग्रंथपरीक्षण म्हणते मी, पण ग्रंथपरीक्षणामध्ये विविध वाङ्मय साहित्य प्रकार येतात. मी थोडं पाठीमागून जाते. वैचारिक निबंध, इतर साहित्य, यात मी मुद्दामहून एकांकिका पण घेतल्या. मग वैचारिक निबंध हा साहित्य प्रकार, वैचारिक निबंध आलाय. विचारशलाका श्री म. मार्टेनचं पुस्तक जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला नक्की लक्षात येईल वैचारिक निबंध कसे असतात, किती सुंदर असू शकतात आणि किती विचार मंथन करणारे असू शकतात. वैचारिक निबंधांचंही आपल्याला ग्रंथपरीक्षण करता येऊ शकतं. उत्तम उदाहरण मी मुद्दामहून देते. उत्तम यासाठी म्हणते, आपणच आपलं थोडंसं उत्तम का म्हणावं. 6वी, 7वी, 8वी पर्यंत आपण निबंध लिहित असतो आणि ते निबंधाचे पुस्तकं पाठ करून करून निबंध एक निबंध आपण लिहितो. पण जेव्हा कळतं की निबंध आपण आपल्या मताचा पण लिहायचा असतो, तेव्हा आपण आपलं मत नोंदवत जातो आणि 10वी 12वी पर्यंत आपण आपली मतं नोंदवायला सुरुवात करतो. आणि जेव्हा अशा अनेक निबंध तुम्ही लिहून जर संग्रही ठेवले असतील आणि कोणाला तरी वाचायला समजा आपण दिले, तर कोणीतरी म्हणतं की निबंध छान लिहिले. तसा दृष्टिकोन देणारे लेखक आपल्या वैचारिक निबंधातून आपल्याला दृष्टिकोन देत असतात, समाजाला दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न करत असतात. मग त्याचंही चिंतन आपल्याला करावं लागतं. तेव्हा ग्रंथपरीक्षणामध्ये या विविध वाङ्मयीन साहित्य प्रकारामधला हा पण तुम्हाला साहित्य प्रकार भावतो. त्याच्यामध्ये काव्यसंग्रह सांगितलंच, मग दीर्घ काव्यसंग्रह पण आहे, कथासंग्रह आहेत, ललित गद्य आहेत, नाटक आहे, कादंबरी आहे, आत्मचरित्र आहे. हे विविध वाङ्मयीन साहित्य प्रकार आहेत. आणि हे विविध वाङ्मयीन साहित्य प्रकार येताना वाङ्मय साहित्य प्रकारामध्ये बऱ्याचदा आपण काय करतो की आत्मचरित्र आणि आत्मकथन याचा थोडासा विचार करावा लागतो. मग ही आपण आत्मचरित्र आत्मकथन वाचली तर आपल्याला ती खूपशी आपली वाटतात. मग कोणी प्रश्न करतो आत्मचरित्र म्हणजे काय, तर हे आधी समजून घे. कादंबरी, मग ती लहान असेल मोठी असेल, या साहित्य प्रकाराला माणूस पटकन कादंबरी खूप मोठ्या पानांची
पण वाचा तुम्हाला नक्की यात आवड निर्माण होते. या विविध वाङ्मयीन साहित्य प्रकारानंतर त्यात पुन्हा उपप्रकार पडतात. म्हणजे कसं, वैज्ञानिक कादंबरी, ऐतिहासिक कादंबरी, ऐतिहासिक नाटक, वैज्ञानिक कथासंग्रह, शहरी भागामध्ये लिहिलेलं असेल, प्रमाण भाषेचं लिहिलेलं असेल, ग्रामीण कथासंग्रह असेल, ग्रामीण कादंबरी असेल, बालसाहित्य असेल, मग प्रादेशिक साहित्य असेल, स्त्रीवादी साहित्य असेल, हे या साहित्य प्रकारामध्ये विविध वाङ्मयीन साहित्य प्रकार म्हटलं गेलं आहे. या सगळ्या साहित्य प्रकारांचा तुम्ही अभ्यास केलात आणि तुम्ही चांगले पुस्तकं वाचले तर कधीतरी आपण ग्रंथपरीक्षण कसं करावं हे ग्रंथपरीक्षण अशा पद्धतीनं